नमस्कार विद्यार्थी आणि पालकांनो, आजच्या या विशेष माहितीत आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. 10वीचा निकाल लागलाय आणि आता वेध लागले ते 11वीच्या प्रवेशाचे. आज आपण शालेय शिक्षण आणि क्रीडा विभागाद्वारे राबवली जाणारी 11वीची ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया अगदी सविस्तर आणि सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. फॉर्म कसा भरायचा, इथपासून ते कॉलेज कसं मिळवायचं, या संपूर्ण प्रवासात कोणतीही अडचण येऊ नये यासाठीच हा आपला आजचा प्रयत्न आहे. सर्वात आधी तर 10वीसारखा महत्त्वाचा टप्पा पार केल्याबद्दल सर्वांचं मनपूर्वक अभिनंदन. पण आता सेलिब्रेशन झाल्यावर प्रत्येकाच्या मनात तोच एक मोठा प्रश्न उभा राहतो, 10वी पास झालो, पण आता पुढे काय? आधीसारखं कॉलेजच्या बाहेर रांगा लावून फॉर्म भरण्याचे दिवस आता गेले. आता ही सगळी प्रक्रिया पूर्णपणे डिजिटल आणि ऑनलाईन झालीये. त्यामुळे ही नवीन सिस्टम नेमकी कशी काम करते हे समजून घेणं अतिशय महत्त्वाचं आहे. ही संपूर्ण ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया आपण 5 अगदी क्लिअर आणि सोप्या टप्प्यात बघणार आहोत. प्रवेशाची सुरुवात कशी होते, रजिस्ट्रेशन आणि माहिती कशी भरायची, कोणती कागदपत्रे लागतात, कॉलेजचा पसंतीक्रम कसा ठरवायचा आणि शेवटी मेरिट लिस्ट लागल्यावर प्रत्यक्ष प्रवेश कसा मिळवायचा. चला तर मग सुरुवात करूया. तर आपला पहिला टप्पा आहे प्रवेशाची सुरुवात. ही प्रक्रिया नेमकी कुठून आणि कशी सुरू होते ते बघूया. इंटरनेटवर तुम्हाला अनेक लिंक्स मिळतील, पण समोर दिसणारी हीच ती एकमेव अधिकृत वेबसाईट आहे. 11वी प्रवेशाचे हे मुख्य डिजिटल गेटवे आहे. तुमचं रजिस्ट्रेशन, फॉर्म भरणे आणि पुढे कॉलेज मिळणे हे सगळं ह्याच एका वेबसाईटवरून होणार आहे. त्यामुळे ही लिंक अगदी सेव्ह करून ठेवा. आता वळूया दुसऱ्या टप्प्याकडे, जिथे आपण या पोर्टलवर आपली स्वतःची नोंदणी करणार आहोत. इथे अकाउंट तयार करणं म्हणजे एखाद्या सोशल मीडियासारखाच सोपं आहे. फक्त 3 पायऱ्या आहेत. पहिल्यांदा न्यू रजिस्ट्रेशनवर क्लिक करा. त्यानंतर तुमचा सध्या चालू असलेला मोबाईल नंबर आणि अचूक ईमेल आयडी तिथे टाका. हे खूप महत्त्वाचं आहे, कारण शासनाचे सगळे अपडेट्स ह्याच नंबरवर येतील. आणि शेवटी मोबाईलवर आलेला OTP टाकला की तुमचं सुरक्षित अकाउंट तयार. लॉग इन केल्यावर सिस्टीम तुम्हाला तुमची प्रोफाईल तयार करायला सांगेल. यामध्ये तुमचं पूर्ण नाव, जन्मतारीख आणि पत्ता अशी वैयक्तिक माहिती भरायची आहे. त्यानंतर तुम्ही स्टेट बोर्ड, CBSE किंवा ICSE ज्यातून 10वी दिली असेल त्याची अचूक मार्क्स तिथे भरायची आहेत. आणि हो, जर तुम्हाला कोणत्याही आरक्षणाचा लाभ घ्यायचा असेल तर त्याची माहिती इथे न विसरता द्यायची आहे. आता येऊया तिसऱ्या आणि अत्यंत क्रिटिकल टप्प्याकडे, तो म्हणजे आवश्यक कागदपत्रांची तयारी. फॉर्म भरताना गडबड होऊ नये म्हणून ही चेकलिस्ट आत्ताच तयार ठेवा. 10वीची ओरिजिनल मार्कशीट, शाळेचा दाखला म्हणजे LC, आधार कार्ड, एक क्लिअर पासपोर्ट साईज फोटो आणि जर तुम्ही आरक्षणासाठी अप्लाय करत असाल तर तुमचं कास्ट सर्टिफिकेट. या सर्व कागदपत्रांच्या स्पष्ट डिजिटल प्रती म्हणजे स्कॅन केलेल्या कॉपीज तुमच्याकडे रेडी असणं एकदम मस्ट आहे. पुढचा चौथा टप्पा थोडा धोरणात्मक आहे. तो म्हणजे कॉलेजच्या पसंतीक्रम किंवा प्रेफरन्सेस ठरवणे. शिक्षण विभागाचा हा एक अतिशय मोलाचा सल्ला आहे बरं का. जवळचे आणि चांगले कॉलेज निवडा. अनेकदा आपण फक्त मोठ्या नावांच्या मागे धावतो, पण रोजच्या प्रवासाचा वेळ आणि तिथला शिक्षणाचा दर्जा या दोन्ही गोष्टींचा बॅलन्स ठेवणं खूप महत्त्वाचं आहे. त्यामुळे यादी बनवताना चांगली आणि तुमच्या सोयीची अशीच कॉलेजेस प्राधान्याने निवडा, जेणेकरून चांगल्या ठिकाणी नंबर लागण्याची शक्यता नक्कीच वाढेल. आणि आता आपण पोहोचलो आहोत शेवटच्या आणि सर्वात उत्सुकतेच्या टप्प्यावर, मेरिट लिस्ट आणि प्रत्यक्ष प्रवेश. ही पुढची प्रोसेस अशी चालणार आहे. सर्वात आधी तुम्ही तुमचा फॉर्म फायनल सबमिट करून त्याची ऑनलाईन फी भरणार. मग काही दिवसांनी वेबसाईटवर मेरिट लिस्ट जाहीर होईल, ज्यामध्ये तुम्हाला कोणतं कॉलेज मिळालंय ते समजेल. आणि शेवटची स्टेप म्हणजे त्या कॉलेजमध्ये आपला प्रवेश निश्चित करून कागदपत्रांची पडताळणी करणे. इथे थोडं थांबा आणि ही गोष्ट काळजीपूर्वक ऐका. फायनल सबमिट या बटनावर क्लिक करण्यापूर्वी तुम्ही भरलेला प्रत्येक आकडा, प्रत्येक स्पेलिंग आणि अपलोड केलेलं डॉक्युमेंट दोनदा तपासा. एकदा का फॉर्म फायनल सबमिट झाला की त्यात बदल करणं जवळपास अशक्य होतं. त्यामुळे कोणतीही घाई न करता फॉर्म चेक करणं हाच तुमच्या यशस्वी प्रवेशाचा पाया आहे. सर्वात मोठी चूक लोक इथेच करतात. मेरिट लिस्टमध्ये नाव आलं म्हणजे आपोआप ॲडमिशन झालं असं अजिबात नाहीये. जेव्हा तुम्हाला एखादं कॉलेज अलॉट होतं तेव्हा तुम्हाला पुन्हा पोर्टलवर लॉग इन करावं लागतं आणि तिथे दिसणाऱ्या ॲडमिशन कन्फर्म या बटनावर स्वतः क्लिक करावं लागतं. त्यानंतरच तुम्ही प्रत्यक्ष कॉलेजमध्ये जाऊन कागदपत्रे दाखवून तुमचा प्रवेश फायनल करू शकता. ही स्टेप विसरलात तर सगळी मेहनत वाया जाईल. तर आज आपण 11वीच्या या संपूर्ण ऑनलाईन प्रक्रियेची A to Z माहिती घेतली आहे. आता सगळं चित्र स्पष्ट झालंय. पण जाण्यापूर्वी एक शेवटचा प्रश्न. या मोठ्या शैक्षणिक प्रवासासाठी तुमची सगळी कागदपत्रे खरंच तयार आहेत का? नसतील तर आजच या चेकलिस्टनुसार तयारीला लागा. तुमच्या पुढील शैक्षणिक प्रवासासाठी खूप खूप शुभेच्छा.